आज मी बनवणार आहे कढई पनीर रेसिपी, ते पण मस्त घरी बनवलेल्या पनीरने। चला तर मग आता एक कढई घेऊन घेऊया आणि ती गॅसवर ठेवून त्यात काही मसाले आपण बनवून घ्यायचे आहेत। त्यात मी घेतले हे धने, जिरा, बडीशोप आणि 2-4 मिरे। ते मस्त परतवून घेऊया। खूप मसाले भाजायचे नाही आहेत, थोडंसंच भाजायचं आहे। आता त्याला आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ आणि छानपैकी असं जाडसर बारीक करून घेऊ। तर ते बारीक झाल्यावर असं दिसणार। मग आपण एक कढई ठेवूया आणि त्यात थोडंसं तेल घालून कापलेला कांदा, टोमॅटो, शिमला मिरची हे पण आपण गुलाबी होण्यापर्यंत भाजायचं आहे। खूप सारं असं भाजून नाही घ्यायचं, त्यामुळे आपली ग्रेव्हीचा कलर खूप छान येणार आहे। असं पिंकिश भाजायचं आहे मस्त। असं बघा कांदे असे नरम झालेले आहेत, त्यातला कच्चापणा गेलेला आहे। ते पण आपण एका भांड्यात काढून थोडं थंड होऊ देऊया आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून मस्त पेस्ट करून घेऊया। आता मी त्याच कढईमध्ये पनीर गरम करून घेणार आहे। त्यात थोडंसं तेल घातलेलं आहे आणि थोडीशी चटणी घातलेली आहे। आता हे पण आपण मस्त असं हलवून घेऊया। पनीर पण आपण थोडंसं कलर चेंज होण्यापर्यंत किंवा त्यातलं जे पाणी असतं ना ते निघून जाण्यापर्यंत गरम करायचं आहे। बघा मलाई पनीर किती छान दिसतं आहे आपलं। मी मस्त घरीच बनवलं आहे कढई पनीरसाठी आणि मी त्याला थोडंसं वेगळं हे करणार आहे। आता मी त्याच कढईत तेल घेऊन घेतलेलं आहे। मग थोडं जिरा घातला आहे आणि त्यात ह्या काश्मीरी मिरची घातली आहे। ती मी मसाल्यात नाही बारीक केलं, मला असे अख्खे मसाले घालायचे होते म्हणून। त्यात मी तेजपत्ता, दालचिनी आणि वेलची घेतली आहे। आता ती पेस्ट बनवलेली आपण टाकून घेऊया आणि तिचा कच्चापणा जाईल आणि छान तेल सुटेपर्यंत आपण त्याला मस्त हलवत राहूया। आणि जो मसाला आपण बारीक केलेला होता तो आपण त्यात घालून घेऊया। त्याने इतकं भारी फ्लेवर येतं ना, खूप यम्मी बनते। मग मी त्यात थोडासा मसाला घातला आहे, काश्मीरी मिरची घातली आहे, काश्मीरी मिरची पावडर घातली आहे आणि याला पण आपण तेल सुटेपर्यंत परतवून घेऊया। बघा आता हळूहळू आपलं टेक्स्चर चेंज होतं आहे। यात तुम्ही काजू वगैरे पण घालू शकतात। मी जे घरात अवेलेबल होते त्याने केलेलं आहे। आता त्यात थोडं पाणी घातलं आहे। बघा थोडंसं पाणी घालून अजून आपण ते ग्रेव्ही चांगली थिक होऊ देऊया। मग जे पनीर होतं मस्त फ्राय केलेलं खूप छान लागत होतं, तर ते मी घालून घेतलं आहे त्यात। बघा मीठ घातलं आहे चवीनुसार, कोथिंबीर घातली आहे मस्त हिरवी आणि कसुरी मेथी घातली आहे। बघा आपलं कढई पनीर कसं दिसतंय। भाजी एकदम छान झाली आहे आणि पनीर घरीच बनवलं आहे, कारण की आजकाल ना भेसळीचं खूप कानावर येतं आहे, म्हणून मी शक्यतो जेवढं घरी बनवता येईल तेवढं बनवणार आहे। दुधात पण भेसळ आहे, पण मी दूधसुद्धा तबेल्यावरनं घेतलं आहे। बघा आता त्यात फ्रेश क्रीम घातलं आहे। झाली आपली कढई पनीर रेडी। रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद, भेटूया पुन्हा।